welcome back in electronics lecture. We have started the chapter is sources of electrical power and network theorems. Okay, sources of electrical power part we have completed. AC source, DC source, there are number of sources that we have seen. What is power we have seen, and all those things of this chapter's first part, that is sources of electrical power, we have completed. And in the previous lecture we have seen the superposition theorem. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितले होते? सुपरपोजिशन थेरम बघितले होते. तर नाउ टुडे वी आर गोइंग टू सी द थेवेनिन्स थेरम. कुठला थेरम? थेवेनिन्स थेरम. यस, इट इज व्हाट? THEVENINS, थेवेनिन्स थेरम. ओके, हे थेरम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. स्टेटमेंट तुम्हाला सुपरपोजिशनचा आपण असं स्टेटमेंट लिहिले होते, ते स्टेटमेंट आहे जसं लिहिले तसंच पाहिजे. ओके, म्हणून हे स्टेटमेंट मी ते लिहिलेलं आहे. तुम्ही स्टेटमेंट बघून लिहून काढायचं आहे. तर स्टेटमेंट काय सांगतो बघा, थेवेनिन्स थेरमचा स्टेटमेंट काय सांगतोय तर बघा, एनी टू टर्मिनल लिनियर नेटवर्क, दोन टर्मिनलचा लिनियर नेटवर्क हॅविंग नंबर ऑफ व्होल्टेज अँड करंट सोर्स, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ व्होल्टेज सोर्स पण पाहिजे अँड करंट सोर्स पण पाहिजे, अँड रेजिस्टन्स, आणि त्याच्यात रेजिस्टन्स पण पाहिजे. व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. कुठल्या पण सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स असतोच, त्यालाच आपण इलेक्ट्रिकल सर्किट म्हणतो. ओके, मग तसला नेटवर्क असणारा एनी नेटवर्क कन्सिस्टिंग ऑफ व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स अँड रेजिस्टन्स कॅन बी रिप्लेस्ड. आणि ह्या सगळ्याला चेंज करायचं, आपल्याला रिप्लेस करायचं. रिप्लेस म्हणजे काय? त्याच्याऐवजी आपल्याला दुसरं सर्किट आपल्याला जोडायचं, त्याच्यात रिप्लेस करायचं. इज रिप्लेस्ड, कशाने रिप्लेस करायचं? रिप्लेस्ड बाय अ सिंपल इक्विव्हॅलेंट सर्किट. काय करायचं आहे? कुठल्या पण सपोज हा तुमचा नेटवर्क असेल, एनी नेटवर्क, सपोज हा काय असेल तुमचा नेटवर्क असेल, नेटवर्क सर्किट असेल, ह्याच्यात काय काय असणार आहे सांगा मला. ह्याच्यात काय काय असणार आहे? रेजिस्टन्स असणार आहे, बरोबर, व्होल्टेज असणार आहे, किंवा ह्याच्यात फ्लो होणारा करंट असणार आहे. हे सगळं काय करायचं आपल्याला? रिप्लेस करायचं आहे. कशाने रिप्लेस करायचं आहे? तर इट इज रिप्लेस्ड बाय द इक्विव्हॅलेंट सर्किट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल व्होल्टेज, फक्त एक व्होल्टेज असणार त्याच्यात, आणि सिंगल इन सिरीज विथ द सिंगल रेजिस्टन्स. ह्याच्याने आपल्याला काय करायचं आहे? तो रिप्लेस करायचा आहे. हा काय आहे? RTH असणार, आणि तो व्होल्टेज असणार तो VTH असणार. V म्हणजे TH म्हणजे काय? थेवेनिन्स. थेवेनिन्सचं शॉर्टकट TH आपण इथे वापरलेला आहे. तर हा रेजिस्टन्स कशाने रिप्लेस होईल? थेवेनिन्स रेजिस्टरनी. आणि व्होल्टेज कशाने रिप्लेस होईल? तर थेवेनिन्स व्होल्टेजने. हा स्टेटमेंट तुमचं लक्षात आला. व्हॉट इज द स्टेटमेंट? एनी सर्किट, एनी लिनियर सर्किट विच इज हॅव्हिंग रेजिस्टन्स, voltage and current, and it is replaced by the equivalent circuit which is having one voltage source and one resistance. and तो resistance कसा पाहिजे? सिरीज मध्ये पाहिजे. सिरीज अँड पॅरलल माहिती आहे ना? सिरीज म्हणजे काय? सपोज एक रेजिस्टन्स असेल आणि त्यालाच परत दुसरा रेजिस्टन्स जोडले आणि परत त्याला तिसरा रेजिस्टन्स जोडले तर त्याला म्हणायचं सिरीज रेजिस्टन्स. तुम्हाला मी कॅपॅसिटन्स शिकवताना सांगितलेले सिरीज आणि पॅरलल म्हणजे काय. पॅरलल म्हणजे काय? जर हे एक टर्मिनल असं असेल, दुसरा टर्मिनल असं असणार, तिसरा टर्मिनल असं असणार, हे असे कनेक्टेड असेल तर त्याला म्हणायचं पॅरलल. आणि हे सेकंड टर्मिनल दुसऱ्याच्या पहिल्या टर्मिनलला कनेक्ट असेल तर त्याला म्हणायचं सिरीज. समजला? ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस सिरीज अँड पॅरलल थिंग. तर स्टेटमेंट काय सांगतो? व्हॉट इज द थेवेनिन्स स्टेटमेंट? थेवेनिन्स स्टेटमेंट सेज दॅट एनी टू टर्मिनल, कुठल्या पण दोन टर्मिनल, हा असू दे किंवा हा असू दे, हे दोन टर्मिनल आहेत, हा A आणि हा B, दोन काय आहेत? टर्मिनल आहेत. एनी टू टर्मिनल विच इज हॅव्हिंग इज लिनियर नेटवर्क विच इज हॅव्हिंग नंबर ऑफ, याच्यात भरपूर नंबर ऑफ, सपोज बॅटरी असेल, भरपूर नंबर ऑफ रेजिस्टर असेल, भरपूर नंबर ऑफ करंट असेल, ते सगळं कशाने काय होणार आहे? त्याचं सगळं इक्विव्हॅलेंट कशाने होणार आहे? एकच रेजिस्टन्स आणि एकच व्होल्टेजने होणार. त्याला आपण म्हणायचा थेवेनिन्स थेरम.
स्टेटमेंट समजला. सर्किटमध्ये बरेच नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील, बरेच नंबर ऑफ व्होल्टेज असतील, मोर नंबर ऑफ करंट फ्लो होत असेल तर ह्याला इक्विव्हॅलंट एकच सर्किट असणार आहे, त्याच्यात एकच व्होल्टेज असणार आणि एकच रेजिस्टन्स असणार. दॅट इज कॉल्ड एज अ थेवेनिन्स इक्विव्हॅलंट और थेवेनिन्स थेरम. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. हे समजण्यासाठी तुम्हाला हे सर्किट बघा, हा नेटवर्क आहे. नेटवर्क म्हणजे तुम्हाला कसं सांगितलं, नेटवर्क म्हणजे काय, त्याच्या काय असणार आहे, 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर वायर्स एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. आणि असे जंक्शनचे बरेच जंक्शन त्याच्यात ॲड केले, बरेच सर्किट त्याच्यात ॲड झाले तर तो नेटवर्क तयार होतो. नेटवर्क म्हणजे काय, मेनी सर्किट्स आर कंबाईन्ड टुगेदर. एक सर्किट आहे त्याच्यात बरेच रेजिस्टर, कॅपॅसिटर, डायोड सगळं आहे. परत दुसरं सर्किट आहे त्याच्यात रेजिस्टर, कॅपॅसिटर, डायोड, ट्रान्झिस्टर, इंडक्टर सगळं आहे. आणि असे सगळे सर्किट जोडले एकमेकाला तर त्याला म्हणायचं नेटवर्क. असल्या नेटवर्कला सॉल्व करण्यासाठी काही थेरम्स दिलेले आहेत. सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, हे सगळे थेरम्स आहेत. तर थेरम्स का वापरले गेले, हे सगळे कॉम्प्लिकेटेड सर्किट सॉल्व करायला खूप डिफिकल्टी येते. तर तो डिफिकल्टी सॉल्व करण्यासाठी आपण थेरम वापरायचे. थेरम वापरल्यानंतर काय होणार आहे, तर सगळे कॉम्प्लिकेशन सर्किट सुटत जाणार, मग इझी होत जाणार. मग आपल्याला सॉल्व करायला किंवा त्याचा व्होल्टेज करंट फाइंड आउट करायला आपल्याला सोपं जाणार. देरफॉर हे थेरम्स वापरले गेले. सुपरपोजिशन आपण थेरम वापरले. सुपरपोजिशन थेरममध्ये काय होता, एक रेजिस्टर असं कनेक्ट होता, एक रेजिस्टर असं कनेक्ट होता, मध्ये एक रेजिस्टर होता, इथे व्होल्टेज दिलेलं होतं, आपण इथे पण व्होल्टेज दिलं होतं, बरोबर. तर इथे R1, R2, R3 असे घेतले होते. 2 व्होल्टेजेस आपण घेतले होते सुपरपोजिशन थेरममध्ये. कशामध्ये, सुपरपोजिशन थेरममध्ये. त्याच्यात आपण 2 स्टेप सॉल्व केले. पहिल्या स्टेपमध्ये काय केले, हा व्होल्टेज आपण काढून टाकले फर्स्ट स्टेपमध्ये. मग सर्किट कसं झालं, असं झालं, म्हणजे शॉर्ट केले, म्हणजे 1 व्होल्टेज इज शॉर्ट, 1 रेजिस्टन्स इज कनेक्टेड, असं झालं. मग याचा आपण RT रेजिस्टन्स काढले, व्होल्टेज काढले, इंटरनल रेजिस्टन्स काढले, आपण सोपं झालं. परत दुसऱ्या वेळेला काय केलं, आपण इकडचं जोडलं आणि इकडचं काढलं, म्हणजे हे जोडले, परत इकडचं आपण शॉर्ट केलं. म्हणजे दुसऱ्या सर्किटमध्ये कसं झालं, दिस टर्मिनल इज शॉर्ट अँड दिस टर्मिनल हॅविंग व्होल्टेज. माझा हा सुपरपोजिशनमध्ये आपण सॉल्व केले होते. आता थेवेनिन्समध्ये कसं सॉल्व करायचं ते बघूया. इथे 2 स्टेप होते सुपरपोजिशन थेरमला. पहिल्यांदा एक राईट साईडचा व्होल्टेज काढले, हे फाइंड आउट केले, परत लेफ्ट साईडचा व्होल्टेज काढले आणि ते फाइंड आउट केले. ओके, शॉर्ट केले. काढले म्हणजे काय करायचं, शॉर्ट म्हणायचं त्याला. मेन 1 व्होल्टेज इज शॉर्ट अँड नंतर सेकंड व्होल्टेज शॉर्ट. आता याच्यात काय करायचं बघा, थेवेनिन्स इक्विव्हॅलंटमध्ये 3 स्टेप लागतात आपल्याला. थेवेनिन्स सॉल्व करण्यासाठी 3 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर फर्स्ट स्टेप काय असणार आहे, RL हे सर्किटमधला जे लोड रेजिस्टन्स असेल RL, लोड रेजिस्टन्स RL आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा डिस्कनेक्ट करावं लागणार. काय करावं लागणार आहे, RL पहिल्यांदा काय करायचा, डिस्कनेक्ट करायचा टू ओपन टर्मिनल AB. म्हणजे हे जे टर्मिनल ओपन आहे याच्यामधला जे रेजिस्टन्स असेल तो काढून टाकायचा. मग हा काय करायचा, टर्मिनल A and B ला काय करायचं आहे, ओपन ठेवायचं. ते जोडायचं नाही आपल्याला, फक्त ते ओपनच ठेवायचं. फर्स्ट स्टेप काय करायचं, कुठल्या पण and this is R3. ओके, आणि हा सपोज तो व्होल्टेज असेल तुमचा V आणि हा काय असणार आहे तुमचा लोड रेजिस्टन्स RL असणार आहे. सपोज हे 5 ओहम दिला असेल, हा R1 सपोज 2 ओहम दिला असणार आहे आणि हा 4 ओहम दिला असणार आहे, किंवा हा काय R3 5 ओहम दिला असणार आहे. काय दिलं असणार आहे, 2, 3 आणि 4 दिला असणार आहे. इथे सपोज इथे 3 ओहम दिलं असणार आहे आणि ते 2, 3 आणि 4 ओहम दिलं असणार. R1, R2 आणि R3, 2, 3, 4 and 5 सिंपल आपण व्हॅल्यूज
सिंपल व्हॅल्यूजला कसं कन्वर्ट करायचं. आता हा ते एक नेटवर्क आहे, याच्यात बरेच नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत, बरेच नंबर ऑफ व्होल्टेज आहेत. त्याला आपल्याला थेवेनिन्सचा थेरम वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर सॉल्व्ह करण्यासाठी त्याला 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, डिस्कनेक्ट द RL, म्हणजे हा RL आपल्याला काढून टाकायचं. काढून टाकल्यानंतर तो सर्किट कसं दिसणार आपण बघूया नंतर. पहिल्यांदा त्याचे स्टेप्स लिहून घेऊया. तर फर्स्ट स्टेप इज व्हॉट, RL इज डिस्कनेक्टेड, टर्मिनल A and B इज ओपन. हे दोन टर्मिनल A and B ओपनच ठेवायला सांगितलं. हे काढून टाकल्यानंतर तो ओपन होणार आहे फर्स्ट स्टेपमध्ये. ओके, देन सेकंड टर्मिनलमध्ये काय सांगितलं आहे, सेकंड टर्मिनल शॉर्ट. शॉर्ट म्हणजे काय, काढून टाकायचं. काय काढून टाकायचं आहे, शॉर्ट सर्किट व्होल्टेज सोर्स. शॉर्ट सर्किट व्होल्टेज सोर्स. सेकंड स्टेपमध्ये हा व्होल्टेज पण काढून टाकायचा. मग कसं झालं ते आपण नंतर डायग्राम काढून बघूया. हे पहिल्या स्टेपमध्ये RL काढायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण व्होल्टेज काढले. मग एवढंच सांगितलं, फक्त 3 रेजिस्टन्स आहे. तर काय सांगितलं, शॉर्ट सर्किट द व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स काढल्यानंतर काय फाइंड आउट करायचं, फक्त रेजिस्टन्स राहतो तर त्याचा फाइंड आउट काय करायचा, फाइंड आउट RTH. रेजिस्टन्स फक्त सर्किटमध्ये राहतो तर त्याचा थेवेनिन्स रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. तर फाइंड RTH, दॅट इज ओपन सर्किट रेजिस्टन्स अक्रॉस AB. दॅट इज ओपन सर्किट, RTH म्हणजे काय, ओपन सर्किट रेजिस्टन्स across terminal A and B. म्हणजे हा पहिल्या स्टेपमध्ये आपण हे काढून टाकले, दुसऱ्या स्टेपमध्ये हे काढून टाकले. मग काय राहिलं, फक्त R1, R2, R3 राहिला. मग त्याचं काय काढायचं आपण, रेजिस्टन्स काढायचा ओपन टर्मिनलचा. मग तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, परत रेजिस्टन्स काढल्यानंतर इथे RL डिस्कनेक्ट केले आणि इथे काय केले आपण, इथे एक लाईन राहिली आपली. इथे काय करायचं, फाइंड VTH काढायचं. RL डिस्कनेक्ट केल्यानंतर इकडचं 2 टर्मिनल मधला काय काढायचं आपल्याला, व्होल्टेज, थेवेनिन्स व्होल्टेज फाइंड आउट करायचा. इथे थेवेनिन्स रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. व्होल्टेज आणि रेजिस्टन्स फाइंड आउट झाल्यानंतर जे आपण RL काढलं होतं ते परत जोडायचं. म्हणजे तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, reconnect the load resistance. Reconnect the load resistance RL. म्हणजे RL आपण काढलं होते परत एकदा काढायचा and reconnect the RL and Thevenin's equivalent. Reconnect the load resistance RL and it is what? It is the Thevenin's equivalent circuit असणार आहे. काय असणार आहे, Thevenin's equivalent circuit असणार आहे. Then find out required quantities. जे आपल्याला नंतर काढायचे असेल ते आपण काढू शकतो. काय फाइंड आउट करायचं असेल, रेजिस्टर, व्होल्टेज, करंट सगळं आपण फाइंड आउट करू शकतो. तर हे पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या 1 सेकंडमध्ये. हे स्क्रीनशॉट काढले तर बघा, पहिल्यांदा आपल्या स्टेपमध्ये आपण बघूया. फर्स्ट स्टेप ह्याची कशी असणार आहे. फर्स्ट स्टेप रिमूव्ह द RL काढायला सांगितले. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपली डायग्राम कशी असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, मग हे रेजिस्टन्स असणार आहे तसं, दुसरा रेजिस्टन्स असणार आहे तसं, परत तिसरा रेजिस्टन्स असणार जसं आहे तसं. मग हे काय असणार, A and B. This is resistance R1, this is resistor R2 and this is resistor R3. मग R1 ची व्हॅल्यू किती दिली आपण, 2 ओहम, इथे 4 ओहम आणि इथे 3 ओहम. ओके, तर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं, रेजिस्टन्स अक्रॉस R2. या R2 चे अक्रॉसचा हा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. व्होल्टेज फाइंड आउट करायचं. ओके, काय करायचं बघा, RL डिस्कनेक्ट करून आपल्याला VTH फाइंड आउट करायचं आहे. तर VTH म्हणजेच काय असणार आहे आपला
VR2 असणार आहे व्होल्टेज अक्रॉस R2. सो कसं असतो R2/R1 प्लस R2. हे इक्वेशन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत कसे असतात ते. R2 जर असेल VR2 तर R2 वर न्यूमरेटरला असतो, खाली R1 प्लस R2 असतो. मग R2 ची व्हॅल्यू किती इंटू V असते. हा V किती दिले, सपोज हा 12 वोल्ट दिला असेल, हा सपोज 12 वोल्ट दिला असेल, 12 वोल्ट, तर दिस इज द 12 वोल्ट. आणि हाऊ मच इज द व्हॅल्यू देन R2 इज 4 divided by R1 plus R2 is 2 plus 4 into this 12. So 4/6 into 12. 6 to the 12. This is how much? 8 volt. तर VR2 किती आला? VR2 is equal to VTH which is equal to 8 volt. VTH आला किती? 8 volt. हे समजलं तुम्हाला? पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण? RL काढून टाकले, रेजिस्टन्स काढल्यानंतर त्याचं काय फाइंड आउट केले आपण? VR2 is equal to VTH. या टर्मिनलच्या क्रॉसचा व्होल्टेज फाइंड आउट केला. व्होल्टेजसाठी काय असतो? VR2 is equal to R2/R1 plus R2 into V. म्हणजे व्हॅल्यूज दिल्या त्याचं फाइंड आउट केल्यानंतर व्हॅल्यू किती आली? 8 वोल्ट. हा झाला फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप बघा. सेकंड स्टेपमध्ये काय सांगितलं? शॉर्ट सर्किट द व्होल्टेज सोर्स. हा करायचं आपल्याला स्किप करायचं. फक्त काय राहणार सेकंड स्टेपमध्ये? फक्त काय राहणार? हे दोन रेजिस्टर शॉर्ट करायचे सांगितलं. हे ए टर्मिनल आहे, हा बी टर्मिनल. दिस इज रेजिस्टर R1, दिस इज R2 and this is the R3. R1, R2 and R3. मग रेजिस्टन्स काय काढायचं आहे? RTH काढायचं आहे. काय काढायचं रेजिस्टन्स? ह्याचा आपल्याला या दोन्हीचा मधला रेजिस्टन्स काढायचा आहे. RTH इज इक्वल टू, मग RTH कसं काढायचं असतो रेजिस्टन्स? RTH R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 इंटू R3. मग R1 ची व्हॅल्यू किती आहे? R1 ची व्हॅल्यू 2 इंटू R2 ची व्हॅल्यू 4/2 प्लस 4 इंटू R3 किती आहे? 3. किती आलं बघा? 4 to the 8 plus 6 into 3. मग 24/6. So 6 4 जा 24. बरोबर ना? R1 प्लस R2. R1 किती आले? तर RTH ची व्हॅल्यू आपल्याला किती आली? 4 R2/R1 प्लस R2. व्हॅल्यू कशी आहे? R2/R1 प्लस R2. मग R2 ची व्हॅल्यू किती? 4/4 प्लस 6. तर 4 3 जा किती आला? 4 3 जा 12. 12/6. तर 6 R1 प्लस R2. R1 प्लस R2. 4 प्लस 2 6. Then it is how much? 4/6 into into voltage. इथे R3 ची व्हॅल्यू घ्यायची आहे, इथे व्होल्टेज घ्यायचं आहे. तर व्होल्टेज इज हाऊ मच? इट इज 12. सो इज इट 12. सो हाऊ मच इट इज? इट इज व्हॉट? R2/R1 R2/R1 प्लस R2 इंटू V. आपण फाइंड आउट करूया. R2/R1 प्लस R2. R2 इज हाऊ मच? R2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 4. 4/R1 प्लस R2. R1 प्लस R2 किती झाला? 6 इंटू व्होल्टेज किती दिला? हाऊ मच? इट इज 12. देन हाऊ मच? इट इज 6 2 जा 12. इट इज हाऊ मच? 4 2 जा 8. RTH किती आला? तर 8 ओम. माहिती किती व्हॅल्यूचा? 8 ओम. ओके, this simple. How much? 8 ohm. Okay. Then third step, second step ला आपण काय करायचं आहे? RTH फाइंड आउट करायचं आहे. तर RTH साठी आपण व्हॅल्यू लिहिलेली बरोबर होती. दॅट इज RTH इज इक्वल टू R2/R1
R2 इंटू लिहून घ्या तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट राईट ऑन दिस. Now see second step. First step we have completed, that is RL is disconnected. RL इथे डिस्कनेक्ट केले आपण, फाइंड आउट काय केले VR2. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, शॉर्ट सर्किट द व्होल्टेज सोर्स इथला शॉर्ट सर्किट केले. मग नंतर काय फाइंड आउट करायचं RTH. मग RTH चा फॉर्म्युला काय, RTH इज इक्वल टू दिस R1 and R2 पॅरलल आहे, therefore it is R1 and R2. This R1 into R2 divided by what, R1 plus R2. तर how much it is, R1 and R2 plus R3. फक्त इथे काय दिले, R1 R2 आणि R3 चे दिलेले आहे प्लस R3. ते व्होल्टेज आहे का, नाही. तर फक्त तीन रेजिस्टन्स दिलेले आहेत, R1 R2 पॅरलल मध्ये R1 R2 अपॉन R1 प्लस R2 प्लस एक्स्ट्रा R3 दिले R3. मग त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. R1 ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू R2 ची व्हॅल्यू किती आहे 4 अपॉन 2 प्लस 4 प्लस किती आला R3 किती आहे 3. मग हे 4 2 जा 8 अपॉन 6 प्लस 3. तर डिनॉमिनेटर मध्ये काय येणार 6 येणार, इथे काय येणार 8 प्लस 18 म्हणजे किती आला 18 प्लस 8 हाऊ मच इट इज 26 upon 6. 6 4 जा 24, 2 remain, 6 2 जा 18, 2 remain, 6 2 जा 18. तर RTH किती आला, RTH is equal to 4.23 ओम. ओके, RTH किती आला 4.3 ओम. दोन स्टेप समजले. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, RL काढून टाकायचे, नंतर VR2 काढायचे. सेकंड स्टेप मध्ये व्होल्टेज काढायचे, RL पण काढले व्होल्टेज पण काढले, तर काय फक्त तीन रेजिस्टन्स राहणार. तीन रेजिस्टन्स वरती आपण रेजिस्टन्स काढायचे, रेजिस्टन्स RTH काढायचे. तर दोन पॅरलल आहेत, एक सिरीज मध्ये पॅरलल C1 इंटू C2 आपण C1 प्लस C2 कॅपॅसिटर मध्ये आपण फॉर्म्युला बघितले होते. तोच फॉर्म्युला आहे R1 R2 आपण R1 प्लस R2 प्लस R3. ओके, मग हे फाइंड आउट केल्यानंतर थर्ड स्टेप काय सांगितले, रिकनेक्ट द लोड रेजिस्टन्स. परत एकदा काय करायचं आहे ते रेजिस्टन्स रिकनेक्ट करायचं आहे. थर्ड टर्मिनलला इथे आहे तसं काय करायचं आहे, रेजिस्टन्स व्होल्टेज फाइंड आउट केला आपण, तो व्होल्टेज असणार VTH. रेजिस्टन्स फाइंड आउट केली तो असणार RTH. हा थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आणि VTH काय असणार थेवेनिन्स व्होल्टेज. मग आता इथे काय सांगितलं त्यांनी, RL कनेक्ट करा म्हणून सांगितलं. इथे काय असणार आहे RL. मग इथे फाइंड आउट काय करायचा, VL फाइंड आउट करायचा आणि IL फाइंड आउट करायचा. तर VL फाइंड आउट करण्यासाठी VL चा फॉर्म्युला कसा लिहिणार, हा VL इज इक्वल टू VTH म्हणजे हा व्होल्टेज VTH इंटू रेजिस्टन्स RL अपॉन काय असणार आहे रेजिस्टन्स प्लस हे दोन्ही रेजिस्टन्स, दॅट इज RTH इंटू RTH प्लस RL. ओके, तर हे काय असणार आहे बघा RTH प्लस RL. VL म्हणजे हा हे RL आहे, RL किती आहे, RL किती आहे 5 ओहम. RTH आपण किती फाइंड आउट केले 4.23 ओहम आणि VTH किती फाइंड आउट केले आपण 8 ओहम 8 व्होल्ट. ओके, तर VL फाइंड आउट करायचा. VL इज इक्वल टू VTH किती आहे 8 इंटू RL किती दिले 5 अपॉन RTH किती दिले 4.23 प्लस काय सांगितले RL प्लस 5. तर हाऊ मच इट इज 8 5 40 डिवाइड बाय 5 6 7 8 9.23 समथिंग. तर VL ची व्हॅल्यू किती येणार बघा, VL ची व्हॅल्यू 4.28. हाऊ मच इट इज 4.28 वोल्ट. तो VL इज हाऊ मच, VL इज 4.28. आता IL फाइंड आउट करायचं. I इज इक्वल टू काय असतो, V इक्वल टू I and R. V इक्वल टू I into R. ओम्स लॉ आहे V इक्वल टू I into R. मग I ची व्हॅल्यू काय असेल V अपॉन R असेल. I ची व्हॅल्यू काय असणार आहे IL ची VL अपॉन RL असणार आहे.
VL किती आला आपला 4.28 व्होल्ट आलेला आहे आणि RL किती आहे 5 आहे. तर IL ची व्हॅल्यू काय आली 4.28 अपॉन 5 इट इज 0.857 एम्पियर. हे लक्षात येते का बघा 4.87587 एम्पियर. फक्त तीन स्टेप लक्षात ठेवायचे आणि नेटवर्क लक्षात ठेवायचे. याच्यावर हे सगळं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेला आहे. लक्षात. सो थेवेनिन्स थेरम इज नथिंग बट एनी कॉम्प्लिकेटेड नेटवर्क कॅन बी रिप्लेस्ड बाय सिम्पली एक व्होल्टेज आणि एक रेजिस्टन्स. कुठला पण कॉम्प्लिकेटेड नेटवर्क त्याच्यात व्होल्टेज सोर्स असू दे, रेजिस्टन्स असू दे, करंट असू दे, कुठल्या पण कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला आपण थेवेनिन्स इक्विव्हॅलेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. कशाने बाय युजिंग ओनली वन व्होल्टेज अँड वन रेजिस्टन्स. हा स्टेटमेंट सांगतो. तसं आपण त्याची सांगतो तसं डायग्राम आपण काढलेलं आहे इक्विव्हॅलेंट. हे कुठं नेटवर्कमध्ये काही पण असू दे तसं फक्त काय असणार आहे एक व्होल्टेज आणि रेजिस्टन्स असणार. त्यासाठी आपल्याला फक्त 3 स्टेप करावं लागणार आहे. पहिला स्टेप काय करावा लागणार तर त्याचा रेजिस्टन्स काढून टाकणार आणि त्याचा व्होल्टेज फाइंड आउट करायचा. तर रेजिस्टन्स आपण इथला काढून टाकले आणि त्याचा व्होल्टेज फाइंड आउट केले आणि तो व्होल्टेज असणार आहे तर कुठला व्होल्टेज असणार तो कुठला असणार थेवेनिन्स इक्विव्हॅलेंटचा व्होल्टेज असणार. सेकंड स्टेपमध्ये काय केलं आपण इथला व्होल्टेज पण काढून टाकले. पहिल्या स्टेपमध्ये तर हे काढलेच होते. मग काय झालं हे शॉर्ट झाला आणि शॉर्ट झाला रेजिस्टन्स तर काढले होते. फक्त काय राहिले तर 3 रेजिस्टन्स राहिले. 3 रेजिस्टन्सवरनं आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढायचं RTH काढायचं. RTH म्हणजे थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काढायचं. ते कसं काढायचं तर R1 × R2 प्लस R1 and R2 R3. हां या फॉर्म्युल्यावरनं काय करायचं आहे RTH काढायचं. रेजिस्टन्स फाइंड आउट झाला, व्होल्टेज फाइंड आउट झाला की परत आहे तसं जोडायचं. काय जोडायचं फक्त हा RL आहे तसं ते जोडायचं. रेजिस्टन्स फाइंड आउट झाला त्याला रेजिस्टन्सला म्हणायचा थेवेनिन्स रेजिस्टन्स. व्होल्टेज फाइंड आउट झाला त्या व्होल्टेजला म्हणायचा थेवेनिन्स व्होल्टेज. मग थेवेनिन्स व्होल्टेज आणि थेवेनिन्स रेजिस्टर फाइंड आउट झाल्यानंतर लोड रेजिस्टन्स आहे तसं जोडायचं. आहे तसं जोडल्यानंतर काय करायचं राहिलेले व्हॅल्यूज आपण काढायचे. राहिलेले व्हॅल्यूज काय असणार आहे VL असणार आहे आणि IL असणार आहे. दोनच राहणार. व्होल्टेज आणि करंट फाइंड आउट करायचे. तर व्होल्टेज फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो V इज इक्वल टू काय असतो दिस VL कशाचे क्रॉस असणार आहे ह्याचे क्रॉस असणार आहे. देअरफॉर हा व्होल्टेज VTH × RL हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्लस हे दोन्हीचं ॲडिशन असणार आहे. VTH × RL अपॉन RTH प्लस RL टोटल रेजिस्टन्स. मग ते फाइंड आउट केल्यानंतर I इज इक्वल टू काय असणार आहे बाय ओम्स लॉ V इक्वल टू INR I इक्वल टू V अपॉन R. तर V कसला आहे आता लोड व्होल्टेज आहे VL आहे आणि R कसला आहे तर लोड रेजिस्टन्स आहे. तर VL जे फाइंड आउट आहे व्हॅल्यू ते लिहायचं आणि ते मग IL फाइंड आउट करायचं. VL आणि IL फाइंड आउट करायचं. आलं लक्षात. दिस इज व्हॉट अवर थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट. आता तुम्हाला होमवर्क काय आहे बघा HW. तर होमवर्क काय असणार आहे इथे व्हॅल्यूज चेंज करायचे. हाच सर्किट असणार आहे. फक्त इथे व्हॅल्यूज बदला. इथे 4 ओहम घ्या, इथे 3 ओहम घ्या, इथे 2 ओहम घ्या. व्हॅल्यूज चेंज करा आणि फाइंड आउट करा. दॅट विल बी युअर होमवर्क. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस इज व्हेरी सिम्पल थेरम. थेरम्स अगदी सोपे आहेत. फक्त लक्षात ठेवा स्टेटमेंट्स आणि स्टेप्स. सुपरपोजिशनमध्ये 2च स्टेप होते. पहिला व्होल्टेज काढायचा, मग इकडचं शॉर्ट करायचा, राईट साईडचा व्होल्टेज शॉर्ट करा, लेफ्ट साईडचं व्होल्टेज काढा, मग लेफ्ट साईडचं शॉर्ट करा आणि राईट साईडचा ठेवायचा. 2 स्टेप सुपरपोजिशन थेरममध्ये होते. ते थेवेनिन्स थेरममध्ये 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे लोड रेजिस्टन्स काढायचा. सर्किट असं दिसणार तुमचा. मग असं दिसल्यानंतर काय करायचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं. मग दुसऱ्या स्टेपमध्ये हा व्होल्टेज पण काढून टाकायचा. मग काय दिसणार सर्किट तुमचं असं दिसणार. ह्याच्यात काय करायचं रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. व्होल्टेज आणि रेजिस्टन्स फाइंड आउट झाला की तो इक्विव्हॅलेंट आपला थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट झाला. एक व्होल्टेज आणि एक रेजिस्टन्स आणि त्या व्होल्टेजला म्हणायचं थेवेनिन्स व्होल्टेज आणि त्या रेजिस्टन्सला म्हणायचं थेवेनिन्स रेजिस्टन्स. मग हे फाइंड आउट झाल्यानंतर राहिलेली क्वांटिटी आपण फाइंड आउट करायची. काय राहिलेली क्वांटिटी आता व्होल्टेज आणि करंट राहिला आणि ते फाइंड आउट करायचं. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस इज व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. दॅट इज द थेवेनिन्स थेरम. द नेक्स्ट लेक्चर यू विल सी द नेक्स्ट थेरम. ओके. मग हे तुमचे कधी लक्षात येणार इफ यू सॉल्व मॅक्सिमम एक्झाम्पल्स
जास्तीत जास्त एक्झाम्पल ह्याच्यावरती सॉल्व्ह करा. हा सर्किट घ्या, मेन सर्किट, ह्याची व्हॅल्यूज फक्त बदला, 2 किंवा 3 व्हॅल्यूज घ्या, 2 किंवा 3 वेळा तुम्ही सॉल्व्ह करा. देन ओनली यू विल परफेक्टली अंडरस्टँड द थेवेनिन्स थेरम. आणि हे सगळे थेरम्स तुम्हाला फॉरएव्हर लक्षात ठेवायचे, फक्त 11वी पुरतं लक्षात ठेवायचं नाही. हे थेरम्स तुम्हाला नंतर पण आहेत. तुम्ही इंजिनिअरिंगला गेला किंवा BSc ला गेला, कुठे पण गेला तर हे थेवेनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, सुपरपोजिशन, ऑल थेरम्स आर, तुम्हाला हे सगळे थेरम्स काय होणार आहे नंतर उपयोगी पडणार आहे. तर हे परफेक्टली अंडरस्टँड करून घ्यायचं. समजल्यानंतर 10 वेळा विचारायचा, बट हे समजूनच घ्यायचं. आणि याची भरपूर प्रॅक्टिस करा. जी व्हॅल्यूज फक्त बदलून तुम्ही घरी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला परफेक्टली अंडरस्टँड होईल. ओके, आय विल स्टॉप इट हिअर. थँक्यू.